विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश श्रीराव माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वीमधील 1.3 द कॉप अँड द अँथम पार्ट 2 बघणार आहोत. परंतु पार्ट 2 बघण्यापूर्वी पार्ट 1मध्ये आपण थोडक्यात काय बघितलं याचा आढावा घेऊया. तर आपण बघितलं की कडाक्याच्या थंडीपासून वाचण्याकरिता सोफीने तुरुंगामध्ये जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्नाला सुरुवात केली. मग तुरुंगात जाण्यासाठीचे त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नासाठी तो एका महागड्या शानदार हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. या रेस्टॉरंटमध्ये तो प्रयत्न करत असतानाच त्याचा त्या हॉटेलमध्ये जेवण करण्याचा बेत मात्र इथे फसतो आणि त्याला अपयश येतं. नंतर तो तिथून बाहेर पडून थोड्या दूरवर गेल्यानंतर तेथे एक दुकान असतं. त्या दुकानाच्या काचेच्या खिडकीमध्ये शोभिवंत वस्तू ठेवलेल्या असतात, ज्या विजेच्या दिव्यामध्ये चकचकात असतात. मग सोफी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याने दगड उचलला आणि त्या काचेच्या दिशेने फेकून मारला. त्याने दगड मारताच त्या ठिकाणची त्या दुकानाच्या खिडकीची काच फुटली. काच फुटण्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोक जमा झाले. त्यांच्यासोबतच एक पोलिसमन होता. जो पोलिसमन सुद्धा धावत त्याच्यापर्यंत येऊन पोचला होता. आपल्या बाजूला उभा असणारा सोफी हाच तो व्यक्ती आहे ज्याने दगड मारून या दुकानाच्या खिडकीची काच तोडलेली आहे. याचा तीळ मात्र संशयसुद्धा त्या पोलिसाला येत नाही. म्हणजेच हा पण त्याचा प्रयत्न फसतो. नंतर तो एका स्वस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन भरपेट जेवण करतो. जेवण झाल्यानंतर वेटरला आपली सत्य परिस्थिती सांगतो की त्याच्याजवळ त्याला देण्याकरता एकही रुपया नाही. हे पाहून 2 वेटर येतात, त्याला उचलतात आणि सरळ रेस्टॉरंटच्या बाहेर फुटपाथवर त्याच्या डाव्या कानावर त्याला फेकून देतात. हे बघून 2 दुकानं बाजूला असणारा एक पोलीस त्या ठिकाणी त्याची अवस्था बघून हसतो. इथे विद्यार्थी मित्रांनो आपला पार्ट 1 झालेला होता. आता आपण पार्ट 2 मध्ये पुढे जाऊया. सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर. सेज्ड मीन्स ग्रासणे. सोफीला अचानक भीतीने ग्रासला गेला होता. सोफी अचानक भीतीने ग्रासला गेला होता. दॅट सम ड्रेडफुल. ड्रेडफुल म्हणजे भयंकर. एन्चॅन्टमेंट म्हणजेच जादू. हॅड रेंडर्ड म्हणजे ची निर्मिती होणे, तयार होणे. हिम इम्यून टू अरेस्ट. इम्यून म्हणजे त्यापासून दूर ठेवणे. की त्याच्यामध्ये अशा प्रकारची भयंकर जादूची निर्मिती होत आहे, तयार होत आहे, जी त्याला अटक होण्यापासून दूर ठेवत आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो भीतीदायक परिस्थितीमध्ये होता. अँड व्हेन ही केम अपॉन अनादर पोलिसमॅन लॉन्चिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. जेव्हा तो एका दुसऱ्या पोलिसाजवळ पोचला, जो एका शानदार नाट्यगृहासमोर शांतपणे फिरत होता. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी लगेचच सोफीने गैरवर्तणूक करायला सुरुवात केली. ऑन द साईड वॉक सोफी बिगॅन टू येल. येल म्हणजे ओरडणे, किंचाळणे. ड्रंकन गिब्रिश म्हणजे विनाकारण. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका दारुड्या व्यक्तीवर सोफी विनाकारण किंचाळायला लागला, ओरडायला लागला. ही डान्स, हावल्ड म्हणजेच कसाबसा. रेव्ड म्हणजे स्तुती करणे. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. तो कसाबसा नाचायला लागला, स्तुती करायला लागला आणि तेथील शांत वातावरण त्याने बिघडवून टाकलं. द पोलिसमॅन मेअरली ट्विल्ड हिज क्लब. पोलिसांनी फक्त ट्विल्ड म्हणजे फिरवणे. फक्त त्याचा दंडुका फिरवला. टर्न हिज बॅक टू सोफी. आणि आपली पाठ सोफीकडे फिरवून अँड रिमार्क टू अ सिटिझन. आणि
तिथे असणाऱ्या एका व्यक्तीला उद्देशून म्हणाला, "धिस इज वन ऑफ देम ए लेट्स सेलिब्रेटिंग द गूस एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज." हा एलच्या मुलांमधील एक आहे ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला 0 गुणांनी हरवले. त्याचा विजय उत्सव ते साजरा करीत आहेत. अशा पद्धतीनं नॉयसी बट नो हार्म. गोंगाट करतात, ते लोक गोंगाट करतात परंतु कुणालाही हानी पोचवत नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. ह्या लोकांवरती कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये असे आम्हाला आदेश मिळालेले आहेत. डिस्कन्सोलेट म्हणजेच निराश. सोफी स्टॉप्ड हिज अनव्हेलिंग म्हणजे निष्फळ, अनव्हेलिंग रॅकेट. मग निराश सोफीने आपले निरर्थक प्रयत्न थांबवले. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड ऑन हिम. मग आता या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे, पोलीस त्याला कधीही पकडणार नाही का? इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अँड अनअटेनेबल म्हणजे अप्राप्य, म्हणजे कधीही प्राप्त न होणारं. आर्कॅडिया, त्याच्या मनामध्ये असणारं हे बेट म्हणजे जणू काही कधीही प्राप्त न होणारं नंदनवनासारखं त्याला भासू लागलं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाईन. थंडगार हवेपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्याने आपल्या कोटची बटन घट्ट केली. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. एका सिगारेटच्या दुकानावर एक चांगला वेश परिधान केलेला व्यक्ती जो लटकत्या दिव्याखाली आपली सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न करीत होता. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. त्याने आपली रेशमी छत्री दरवाजाच्या प्रवेशद्वारावर व्यवस्थित ठेवलेली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड. सोफीने आतमध्ये प्रवेश केला. ग्रॅब म्हणजे मिळवणे. ग्रॅब द अम्ब्रेला अँड साउंटर्न ऑफ विथ इट स्लोली. आणि सोफीने त्या दुकानामध्ये प्रवेश मिळवला आणि लगेच त्याने ती छत्री मिळवली आणि रमत गमत शांतपणे त्या दुकानातून बाहेर पडला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. आणि जो मनुष्य सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न करत होता त्या व्यक्तीने लगेच त्याचा पाठलाग करायला सुरुवात केला. त्याच्या मागेच तो घाईगडबडीने आला. माय अम्ब्रेला ही सेट स्टर्नली. एकदम कडकपणे तो बोलला. माझी छत्री, असा तो कडकपणे बोलला. ओ इज इट, असं आहे का? स्नियर्ड म्हणजेच उपहास करणे. स्नियर्ड सोफी ॲडिंग इन्सल्ट टू पेट्टी म्हणजे शुल्लक किंवा मामुली. लार्सेनी म्हणजे थेफ्ट, चोरी. तर या ठिकाणी या सोफीने छोटीशी ही चोरी करून उलटा उपहासात्मक आवाजात तो त्या छत्री मालकाला म्हणाला, वेल ठीक आहे, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. तुम्ही पोलिसाला का बरं बोलावत नाही? आय टूक इट युअर अम्ब्रेला. मी तुमची छत्री घेतलेली आहे. वाय डोंट यू कॉल अ कॉप. मग मी तुमची छत्री घेतलेली आहे तर मग तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही? देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर. त्या कॉर्नरवरती एक पोलीस उभा मी बघितला आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप. आता छत्री मालकाचे पावलं मंदावली. सोफी डिड लाईकवाईज विथ अ प्रिमोनिशन म्हणजे पूर्वार्पण, म्हणजे पूर्वी आलेला अनुभव. दॅट लक वूड अगेन रंग अगेन्स्ट हिम. आपलं भाग्य आपल्या विरुद्ध दिशेला चालतं की काय अशी भीती सोफीला आता वाटायला लागली. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. तो पोलीस दोघांकडेही कुतूहलाच्या नजरेने पाहत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. नक्कीच, अम्ब्रेला मॅन, तो ज्या व्यक्तीची ती छत्री होती तो व्यक्ती बोलला. वेल
You know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. मग वेल ठीक आहे, जर ही तुमचीच छत्री असेल तर तुम्हाला माहीतच आहे की अशा प्रकारच्या चुका वारंवार घडत असतात. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. ही मी आज सकाळीच एका रेस्टॉरंटमधून ही छत्री उचललेली आहे. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. जर तुम्ही ही छत्री तुमची छत्री तुम्ही ओळखली असेल तर नक्कीच निश्चितच मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी सॅव्हेजली. सोफी एकदम रागानं म्हणाला, नक्कीच ही छत्री माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. रिट्रेटेड म्हणजे मागे वळणे, माघार घेणे. मग जुन्या छत्री मालकाने लगेच माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लोंड म्हणजे एक पांढुरक्या केसाचा एक व्यक्ती, एक उंच पांढुरक्या केसाचा व्यक्ती. इन ॲन ओपेरा क्लोक. ओपेरा क्लोक म्हणजे मोठा झगा. अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. 2 ब्लॉक दूर एक पांढुरक्या केसाचा व्यक्ती जो ये जा करणाऱ्या वाहनांच्या रस्त्यावरून तो ये जा करणाऱ्या वाहनांचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. त्या व्यक्तीच्या मदतीसाठी तो पोलीससुद्धा तिथून काही गडबडीत निघून गेला. या ठिकाणी जुना छत्री मालक आणि पोलीस दोघेही निघून गेले. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. रस्त्याचं काम सुरू असलेल्या एक रस्ता, जो रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे तो रस्ता खराब झालेला होता, अशा रस्त्यावरून सोफी आता पूर्व दिशेकडे निघाला होता. ही हरल्ड म्हणजे फेकून देणे, फेकणे. ही हरल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इनटू ॲन एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन म्हणजे खणून काढलेला रस्ता. त्याने रागारागाने ती छत्री त्या खणून काढलेल्या रस्त्यावर फेकून दिली, त्या खड्ड्यामध्ये फेकून दिली. ही मट्टर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट अँड कॅरी क्लब्स. मग जे लोक डोक्यावरती हेल्मेट घालतात आणि हातामध्ये दंडुका वापरतात अशा लोकांविषयी काहीतरी तो पुटपुटला, काहीतरी तो बोलला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लच. कारण त्याला त्या व्यक्तींकडून अटक व्हायचं होतं, अटक होण्याची इच्छा होती. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. परंतु त्या पोलिसांच्या मते हा एक राजा होता, हा एक असा राजा होता जो कधीही काहीही चुकीचं करू शकणार नाही, काहीही चुकीचं करत नाही. ॲट लेंथ सोफी रिच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर म्हणजे चकाकणारा अँड टर्मॉईल म्हणजे गोंधळ वॉज बट फेंट. मग चालत असताना सोफी एका पूर्वेकडील एका अशा रस्त्यावरती जाऊन पोचला ज्या रस्त्यावर झगमगाट आणि गोंगाट फार कमी होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टोवर्ड मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे ज्याला आपण सहज प्रवृत्ती म्हणतो. इन्स्टिंक्ट सर्व्हाइव्ह म्हणजेच टिकून असणे. इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. जरी सोफीचं घर म्हणजे पार्कमधला एक बेंच आहे तरी त्याची सहज प्रवृत्ती आजही टिकून होती आणि त्याच सहज प्रवृत्तीमुळे तो मॅडिसन स्क्वेअरमधून घरी जाण्याकरता त्याचे पावलं आपोआपच वळली. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. एका शांत वळणावरती सोफी थबकला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. क्वेंट म्हणजे चमत्कारिक. रॅम्बलिंग म्हणजे अवाढव्य आणि अँड गॅबल्ड म्हणजेच निमुळते किंवा त्रिकोणी. त्या ठिकाणी एक अवाढव्य त्रिकोणी आकाराचे चमत्कारिक जुने चर्च होते. थ्रू वन व्हायोलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. पिवळ्या झालेल्या त्या काचांमधून एक मंद प्रकाश
चकाकत होता. वेअर नो डाऊट द ऑर्गनिस्ट लॉयटर ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बात अँथम. सब्बात म्हणजेच प्रार्थनेचा, ईश्वर प्रार्थनेचा दिवस. ईश्वर प्रार्थनेच्या दिवसासाठी जी प्रार्थना बोलल्या जात होती त्या प्रार्थनेच्या सरावासाठी एक ऑर्गनिस्ट त्या ठिकाणी ऑर्गनच्या कीवरून सफाईदारपणे आपले बोटे फिरवित होता. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक, आणि ते मधुर संगीत सोफीच्या कानावरती पडलं. दॅट कॉट, आणि त्याच ठिकाणी सोफी मंत्रमुग्ध झाला. त्याच ठिकाणी सोफीचं लक्ष वेधल्या गेलं. अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड म्हणजे खिळून उभा राहणे. अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स म्हणजे गुंतागुंत, काटेरी कुंपण ऑफ द आयरन फेंच. आणि हेच ते संगीत होतं ज्या संगीतामुळे त्या लोखंडी कुंपणाच्या जवळ सोफी खिळून उभा राहिला. द मून वॉज अबाव फुल अँड रॅडियंट, वर असलेला चंद्र पूर्ण आणि तेजस्वी होता. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपली इन द यूज म्हणजे छपराच्या खालची पोकळी जागा. त्या ठिकाणी चिमण्या आपल्या छपराच्या खाली असलेल्या जागेमध्ये त्या घरट्यातून चिमण्या झोपलेल्या अवस्थेमध्ये चिवचिव करत होत्या. ऑर अ लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, किंवा आपण जर बघितलं तर ती जागा एकदम, ते चर्च एकदम शांत होतं, जणू काही ते एका खेडेगावातीलच चर्च होतं. अशा प्रकारची वातावरण त्या ठिकाणी होतं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयरन फेन्स, आणि जे प्रार्थना गीत ते ऑर्गनिस्ट गात होते त्यामुळे सोफी त्या लोखंडी कुंपणाजवळ खिळून उभा राहिलेला होता. तिथेच तो खेळल्या गेलेला होता. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट म्हणजेच निष्कलंक थॉट्स अँड कॉलर्स म्हणजे या ठिकाणी पीपल, त्याचे मित्रमंडळी वगैरे. मग सोफीला हे गीत तेव्हा माहिती होतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आई आणि गुलाबाची फुलं आणि महत्त्वाकांक्षा, मित्र आणि त्याचबरोबर निष्पाप विचार आणि काही सद्गुणी गृहस्थ याच्या जीवनामध्ये होते. त्यावेळेसपासून त्याला हे गीत माहिती होतं. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द वर्ल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. सोफीची ग्रहण क्षमता आणि अचानक जुन्या चर्चचा झालेला प्रभाव या दोन्हीच्या संयोगाने सोफीच्या आत्म्यामध्ये विस्मयकारी बदल घडून आला होता. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड म्हणजे तुटणे. डिग्रेडेड म्हणजे अधोगती होणे. डिग्रेडेड डेज अनवर्दी म्हणजे अयोग्य. डिझायर्स डेड होप्स. रेक्ट म्हणजे नष्ट झालेले. फॅकल्टीज म्हणजे कार्यशक्ती. अँड बेस मोटिव्ह म्हणजे मूळ उद्देश. दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. तर या ठिकाणी त्याच्या मनाच्या खड्ड्यामध्ये म्हणजेच काय, ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट म्हणजे खड्डा, इन टू विच त्याच्या मनाच्या खड्ड्यामध्ये भीतीचा उगम होताना त्याने पाहिला. जे तुटलेले किंवा कोलमडलेले, त्याचबरोबर अधोगतीत गेलेले दिवस, त्याचबरोबर अनवर्दी डिझायर म्हणजेच अयोग्य इच्छा. डेड होप्स म्हणजे मृत आशा. रेक्ट फॅसिलिटीज म्हणजेच नष्ट झालेली कार्यशक्ती. आणि बेस मोटिव्ज म्हणजेच मूळ उद्देश, मूळ हेतू. दॅट मेड अप हिज एक्झिस्टंट, याने त्याचे अस्तित्व व्यापून टाकले होते. म्हणजेच काय, त्याच्या मनाच्या खड्ड्यामध्ये
एक प्रकारच्या भीतीचा उगम होताना त्याने पाहिला होता, जे त्याच्या कोलमडलेल्या अधोगती झालेले दिवस, त्याचबरोबर अयोग्य इच्छा, मृत आशा, त्याचबरोबर त्याचे नष्ट झालेली कार्यशक्ती आणि मूळ उद्देश, मूळ हेतू, या सर्व गोष्टींनी त्याचे अस्तित्व व्यापून टाकले होते. अँड ऑल्सो इन अ मुमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. आणि एका क्षणार्धात त्याच्या हृदयातील कंपनाने, थ्रिलिंगली म्हणजे कंपनाने, त्याच्या एका क्षणार्धात त्याच्या हृदयातील कंपनाने या विचित्र मनस्थितीला प्रतिसाद दिला. स्ट्रेंज म्हणजे विचित्र, मूड म्हणजे मनस्थिती. एका विचित्र मनस्थितीला प्रतिसाद दिला. अ स्ट्रॉंग इम्पल्स म्हणजे प्रेरणा, मूड हिम टू बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. तेवढंच नाही, एका प्रबळ प्रेरणेने किंवा इच्छाशक्तीने त्याला असाध्य अशा गोष्टीसोबत लढण्यासाठी प्रेरित केले. म्हणजेच या ठिकाणी त्याच्या इच्छाशक्तीने त्याला असाध्य, डिस्परेट म्हणजे काय, असाध्य गोष्टींशी लढण्यासाठी प्रेरित केले. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर म्हणजे दलदल, मायर. तो स्वतःला या दलदीपासून निश्चितच बाहेर ओढेल. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. एवढंच नाही तर स्वतःला तो त्या परिस्थितीतून तर बाहेर काढेलच, त्याचबरोबर तो स्वतःला असा एक मनुष्य बनवेल जो या सर्व परिस्थितीला तोंड देईल. ही वूड कॉन्क्युअर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. त्याला गुलामगिरीत टाकणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीवर तो निश्चितच विजय मिळवेल. देअर वॉज टाईम. त्याच्याकडे अजून भरपूर टाईम होता. ही वॉज यंग येट, कारण तो अजूनही तरुण होता. ही वूड रिसुरेक्ट म्हणजे जागृत करणे. ही वूड रिसुरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. तो कदाचित त्याच्या जुन्या उत्सुक अशा महत्त्वाकांक्षा जागृत करू शकेल. अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग म्हणजे न डगमगता तो निश्चितच त्या महत्त्वाकांक्षांचा, इच्छाशक्तींचा पाठलाग करू शकेल. दोज सॉलेमन मीन्स गंभीर, बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्हॉल्युशन इन हिम. गंभीर परंतु मधुर अशा त्या ऑर्गनच्या संगीताने, त्या ऑर्गनमधून निघालेले प्रार्थना गीताचे शब्द, त्या शब्दाने त्याच्या मनामध्ये एक क्रांती घडवून आणली होती. टुमारो ही वूड गो इन टू अ रोअरिंग डाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्या तो गजबजलेल्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या शहरामध्ये तो जाणार आणि तेथे काम शोधणार. त्या ठिकाणी तो काम शोधणार, कारण आता त्याला पूर्णपणे स्वतःची जाणीव झाली होती. आणि म्हणून उद्या तो गजबजलेल्या शहरात जाऊन काम शोधणार. त्याचबरोबर अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. फर म्हणजे जनावराच्या अंगावरची केस, त्याला फर असं म्हणतात. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. एकदा एका फर आयातदाराने त्याला ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. तो जगामध्ये कोणीतरी असेल. ही वूड सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. तो पुढे विचार करणार तेवढ्यातच सोफीच्या भाऊवरती कोणीतरी हात ठेवला असं सोफीला भास झाला, सोफीला जाणवलं. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. आणि त्याने लगेच वळून बघितलं तर त्या ठिकाणी भावनाशून्य पोलिसाचा चेहरा त्याला दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. त्या अधिकाऱ्याने लगेच त्याला विचारलं, तुम्ही येथे काय करताय? नथिंग सेड सोफी. काहीही नाही,
सोफीने लगेच उत्तर दिले. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. मग तो पोलिसमॅन म्हणाला, ठीक आहे, मग माझ्यासोबत चला. आणि लगेच तो पोलिसासोबत निघून गेला. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटने आपला निकाल दिला. त्या ज्या आयलँडवर त्याला जाण्याची इच्छा होती त्याच बेटावरती त्याला 3 महिन्याची शिक्षा ठोठावली गेली. अशा प्रकारे ओ हेन्री याने या कथेतील शेवट हा एकदम वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे. सुरुवातीला त्याला तुरुंगवासात जायचं होतं, त्यासाठी तो संधी शोधत होता, परंतु तो तुरुंगवासात जाऊ शकला नाही. आणि ज्या वेळेस त्याला एक सद्गृस्त म्हणून जगायचं होतं त्यावेळेस मात्र त्याला कैदेत राहावं लागलं. अशा प्रकारे ओ हेन्री यांची ही द कॉप अँड द अँथम हा लेसन आपल्यासमोर मी प्रस्तुत केला. माझा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तरी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.